का पेट्रोल ओतून जाळून घेऊ आम्ही? शेवट आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। ही कहाणी आहे कराडची। शिक्षण, संस्कृती आणि सुरक्षिततेसाठी ओळखल्या जाणाऱ्या कराडची। पण आज याच कराडमध्ये गांजाचा अवैध धंदा मोकाट आहे। त्यातून वाढते व्यसनाधीनता आणि त्याच्या सावलीत वाढते गुन्हेगारी। कधी हसणाऱ्या घरात आता स्मशान शांतता आहे। व्यसनात हरवलेली मुलं पाहून आईच्या डोळ्यातली वेदना विदारक आहे आणि वडिलांच्या प्रश्नांना तर उत्तरच नाही। सर्वांना माहिती आहे कोण विकतो, कुठे विकतो, पण प्रश्न एकच, पोलीस प्रशासन पाहतंय की कानाडोळा करतंय? हा आरोप नाही, हा आक्रोश आहे उद्ध्वस्त कुटुंबाचा। हा आहे कराडमधील गांजाच्या काळ्या वास्तवाचा ग्राउंड रिपोर्ट। सत्य जाणून घ्या, शेवटपर्यंत पहा। आता बुधवार पेठेतील प्रभात टॉकीज समोर राहणाऱ्या कुसुम देवकुळे माझ्यासोबत आहेत। त्यांची एक व्यथा आहे, एक आई म्हणून त्यांच्या वेदना आहेत, त्या वेदना या ठिकाणी मांडतायत। तर आता मी त्यांनाच सांगतो, त्यांनी त्यांच्या शब्दात त्यांची व्यथा मांडावी। नमस्कार। आज मला 3 मुलं आहेत। आज माझं घर बसले, आज दिसूधड्या घर माझं पळायला लागले फक्त या गांजा दारूसाठी। माझं 7-8 वर्षाचं पोरग आहे, ती सुद्धा दारू गांजा ओढून पाक बाद झाले। आज शाळेत सुद्धा तो जायना 10-5 रुपये कुणालाही मागून तो नशा करतोय। आज त्याला उद्या काय झालं तर आम्ही काय करायचं? कुणाचं इकुलते एक आहे मुलगा, त्याला उद्या काय झालं तर त्या पोराच्या आईनं काय करायचं? आज त्याला पोटातलं सगळं आतलं सडलंय, ज्याला त्याला त्याच्या पोराच्या आई भीक मागते की मला मदत करा, तरी तिला कुणीही मदत करत नाही। जर आता गांजा दारू जर कसं घरातनं पै पाहुणे येतो, असे पै पाहुण्यांना डब्यातनं काढून देते ती गांजा दारू। जसं काय पै पाहुण्याला साखर चायपत्ती कशी काढतो अशी गांजा दारू ठेवलेले आहे त्यांनी। 100 रुपयाचं सिगरेट ठेवल्यात, नशाच्या गोळ्या ठेवलेल्या आहेत, त्या गांजा विकते ती। ह्यांनी घरं दारं बांधायला लागल्या, दागदागिनं सगळी करायला लागले ती। घरातली पोरं गांजा दारूसाठी घरातलं भांडं खुंड विकायला लागले, त्या आई बापाला सुद्धा मारायला लागल्यात। असलं सगळ्या घराचं नुकसान करायला लागले, ती भंगार सुद्धा वेचायला लागले त्या नशाने। आम्ही काय करायचं? आणि त्यांना असं भीती घालायला लागलं किंवा काय बोलायला लागलं, त्यांनी आमच्या अंगावर येते म्हणतात की पोलिसांना, मोठ्या मोठ्या साहेबांना आम्ही 50-50 हजार रुपये देतो। आता त्यांना जर हप्ता देत असला, जर आमचं एखादं मूल किंवा नवरा जर या नशात मरत असला तर सरकारची जोखमदारी आहे की आम्हाला आमचा नवरा त्यांनी देवावा, किंवा आमचा मुलगा मेला तर आम्हाला सरकारनं एक मुलगा द्यायचा। का तर त्यांना हप्ता जातोय म्हणल्यावर का आम्ही तर काय करणार? आम्ही लोकांचं कष्ट पाणी करायचं, धुणं भांडी करायचं, आम्ही काय करणार सांगा? का पेट्रोल ओतून जाळून घेऊ आम्ही? हे सांगा आम्हाला, बाकी आम्हाला काही सुद्धा नको। अत्यंत विदारक त्यांनी आपले व्यथा आणि वेदना मांडलेली आहे। कारण 7-8 वर्षाचा मुलगा जर गांजाच्या दारूच्या आहारी जाऊन संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होत असेल, त्याचं शरीरातले आतले अवयव सुद्धा आता खराब झालेत असं त्यांच्याकडून समजतंय। आता कुणीही पण माझ्या घरात येऊन बघायचं माझ्या मुलगाची परिस्थिती काय आहे, फक्त गांजा दारूसाठी। का तर दारू पिला की वरून नशा करतोय, सिगरेट बी ओढतोय, गांजा बी ओढतोय, दारू बी पितोय, त्यामुळं काही सुद्धा सुचत नाही। तो लाखाचीच वस्तू मागतोय आम्हाला त्या भाममध्ये, तर आम्ही आता कुठनं द्यायचं? आता आम्हाला भंगार वेचायची बारी आली, शेवट आत्महत्या केल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। आणि आज प्रत्येक घराघरात जसं आपण पाहुणे आल्यावरती चहापत्ती काढतो, साखर काढतो, तशा पद्धतीनं जर माणसं गांजा वगैरे देत असतील लोकांना, तर या ठिकाणची परिस्थिती अत्यंत भयंकर आहे। पोलीस प्रशासनाकडे जर यांनी सांगायला गेले तर ते म्हणतात की आम्ही त्यांना हप्ते देतो। जर ह्या गंभीर आरोप होत असतील तर पोलीस प्रशासनाकडे या बाबीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे।